आज आपण इथं हलव्याचे दागिने जे संक्रांतीला वापरले जातात ते तयार करण्याची प्रोसेस बघणार आहोत, जे की घरच्या घरी होऊ शकतात। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे तिळगुळ, स्टोन्स कलरचे कोणतेही, जे बांगड्यांना बेस वापरले जातात ते आपण इथं घेणार आहोत। देन कानातले आणि नोज पिनसाठी नाकातल्यासाठी हे घेणार आहोत। त्यानंतर असा कोणताही एक कलरचा पेपर जो की ग्लॉसी नसेल, ज्याच्यावर आपण इझिली स्टिक करू शकतो असा पेपर घेणार आहे। कोणत्याही नोटबुकचा पुठ्ठा आपल्याला ह्यासाठी सफिशियंट असणार आहे, जे की शेप देण्यासाठी आपण वापरणार आहोत। आणि नोटबुकचे पेजेस आपण आपल्याला जो शेप हवा आहे डिझाईनचा तो प्रिपेअर करण्यासाठी, अशा पद्धतीने हे साहित्य आपण यात वापरणार आहे। सर्वप्रथम आपण ह्या पेजेसवर आपल्याला जे हवे असणार आहेत दागिन्यांचे शेप ते काढून घेणार आहे। जसं की आता आपल्याला गळ्यातली दोन जर करायचे असतील तर त्यासाठी लागणारे शेप कोणते आहेत ते आपण ड्रॉ करून घेणार आहे। आपल्याला जे हवं असणारे डिझाईन आहे ते आपण इथं ड्रॉ करून घेणार आहे। हे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं डिझाईन बनवू शकता, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट राहील तसं। आता हे ड्रॉ केलेले अशा पद्धतीने आपण सगळे पार्ट्स ड्रॉ करणार आहे। हे छोटं गळ्यातलं, हे मोठं गळ्यातलं, त्यानंतर दोन बाजूबंद करणार आहे, कमरपट्टा करणार आहे, असे सगळे जे आपल्याला हवे असणारे शेप आहेत ते आपण इथं ड्रॉ करून घेणार आहे। ओके, आता ह्यानंतर हे सगळे जे बनवलेले शेप असणार आहेत ते आपण कट करून घेणार आहोत आणि ते परत पुट्ट्यावर ठेवून आपण त्यानुसार त्याची डिझाईन कट करणार आहोत। आता अशा पद्धतीने आपण सगळे शेप कट करणार आहे आणि ते कोणत्याही पुट्ट्यावर ठेवून त्यानुसार आपण त्याची डिझाईन बनवून घेणार आहे। आता ह्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पेन्सिलनं ह्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे साईडनं स्ट्रक्चर। त्यासाठी आपण हे कागदाचं फर्स्ट बनवलेलं आहे। त्यानंतर हे आपण पुट्ट्यावर शेप ड्रॉ करून घेणार आहोत, किंवा डिरेक्टली पण आपण करू शकतो, पण त्यापेक्षा बेटर वे हा राहतो की आपण हा ड्रॉ करून घेतो। ओके, आता हे आपण शेप सगळे कट करून घेतलेले आहेत। आता ह्याला हा कोटिंग पेपर लावणार आहे, ज्याच्यावर तिळगुळ आपले उठून दिसणार आहे। सो हा कोटिंग पेपर जो आहे, जो आपण गिफ्ट रॅपिंगसाठी वापरतो, तो ह्याच्यावर स्टिक करून घेणार आहे गमने। आता आपण इथं बघू शकतो, हे एक लहान गळ्यातलं, त्याला अटॅच्ड मोठं गळ्यातलं, हे बाजूबंद आहेत, हे कमरपट्टा आहे, हे कानातल्यासाठी जे असणार आहे ह्याला आपण बॅक साईडला हे अटॅच करणार आहे, जे की इझिली कुठल्याही मार्केटमध्ये अवेलेबल होतं। आपण कानातल्याचा बेस म्हणू शकतो ह्याला, हे आपण ह्याला असं अटॅच करणार आहे। देन नोज पिनसाठी आपण हे घेतलेलं आहे, इथं वरती आपण अशा पद्धतीनं नाकातलं नथ तयार करू शकतो। आता ह्याला सगळ्याला आपण कोटिंग करून घेणार आहे जिलेटिन पेपरनं।
त्यानंतर आपण हे पूर्णपणे पुट्ट्यावर चिटकून घेतलेलं आहे आणि हे सगळे डिझाईन तयार झालेले आहेत. आता ह्याच्यावर आपण ह्या ग्लू गननं सगळे तिळगुळ चिटकवणार आहोत. नॉर्मली ह्याला फेबिक्विक किंवा अदर कोणतंही मटेरियल चालत नाही. ग्लू गमनीच व्यवस्थित ह्याच्यावर तिळगुळ चिटकले जातात. ओके, आता आपण ह्या सगळ्या ज्या बनवलेले दागिने आहेत ह्यांना तिळगुळ लावून घेतलेले आहेत. इथं सगळ्याला तिळगुळ लावून वाळू द्यायचं चांगलं. 1-2 तास वाळल्यानंतर पुन्हा ह्याला नंतर आपण दोरे अटॅच करणार आहे. तिळगुळ लावण्याच्या आधी ह्याला ऑलरेडी आपल्याला पेननी होल्स क्रिएट करायचे आहेत, ज्याला की आपण अशा पद्धतीचा दोरा बांधून त्याला बांधण्यासाठी अटॅच करू शकतो. आता आपण ह्या सगळ्यांना दोरे जोडून घेत आहोत, ज्यामध्ये आपल्याला इथं होल आपण ऑलरेडी पाडलेले आहेत तिळगुळ लावायच्या आधी. अशा पद्धतीनं आपण सगळ्या दागिन्यांना असे लोकरीचे किंवा दुसरे हातात बांधतात त्या पॅटर्नमधले दोरे अटॅच करू शकतो. हे पहा, आता आपण सगळ्या ज्वेलरीला दोरे लावून झालेले आहेत. हे जर तुम्ही जास्त दिवस आधी करणार असाल तर ह्याच्यामध्ये सिलिकॉन जेलचा पाऊच अटॅच करून ज्वेलरी तुम्ही स्टोअर करू शकता. पण ती जास्त दिवस स्टोअर राहत नाही. 1 महिन्यानंतर ती खराब व्हायला चालू होते आणि त्याला मॉइश्चर आल्यागत, पाणी सुटल्यागत होते. तर ही अशी आपली संक्रांतीसाठी असणारी ज्वेलरी तयार झालेली आहे.